नमस्कार गायजांनो, तुमचं स्वागत असा देवगड्स किचनमध्ये। तर आज मी तुमका दाखवणार असं मालवणी पद्धतीमध्ये चिकन कसं बनवतात। तर चला बघूया कसं बनवतात। तुमका रेसिपी दाखवण्याच्या आधी माका एक समजत नाही, तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइबच करत नाही आहात, काय झाला काय तुमका? तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आता जाऊन, आणि नवीन नवीन व्हिडिओ येणारच अजून पण जाऊन लवकर सबस्क्राइब करा। पाव किलो मी चिकन घेतलेलं असं, पाव किलो घेतलं आहे कारण की मी एकटाच खाणार आहे आमच्या घरात, कोण खात नाही आमच्या घरात चिकन। तर मग मी त्याच्यामध्ये एक वाटी दही टाकलं आहे, अद्रक लसूणची पेस्ट टाकलं आहे, आणि नंतर मग हळद टाकलं आहे, आणि आपलं आता लाल मालवणी मसाला टाकतो आहे। मालवणी मसाला टाकून झाल्यावर नंतर मग चिकन मसाला टाकला आहे। त्या सगळं टाकल्यानंतर मग चांगला ते का ढवळून घेतलं आहे, एकत्र करून घेतलं आहे, आणि मॅरिनेट होऊन साईड का ठेवलं आहे। आणि आपण चिकन आपला मॅरिनेट होऊन ठेवलेला असा, तर आता मी गॅस चालू करून त्यावर टोप ठेवतो आहे। टोप तापलो की त्यामध्ये जरासं तेल टाकलं आहे, फोडणीपुरतं तेल टाकूचं, आणि वर थोडीशी तरी येऊ खावी त्या प्रमाणात तेल टाकूचं। तेल टाकल्यानंतर मग आता मी तेजपत्ता टाकला आहे, आणि मग नंतर फोडणीमध्ये कांदा टाकला आहे। कांदा टाकल्यानंतर मग चांगला ते का ढवळून घेतलं आहे, बघू शकताच तुम्ही, हे ढवळून घेतलं आहे मी। आणि कांदा थोडंसं लालसर होईपर्यंत आपण ते का भाजूचा हा। त्याच्यानंतर मग आता मी ह्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकलं आहे। अद्रक लसूणची पेस्ट टाकलं आहे कारण त्याच्याने कसं चव चांगली येता, आणि मग चवीक पण जरा चांगला लागता, म्हणून मी अद्रक लसूणची पेस्ट टाकलं आहे। आणि मग हे मी ढवळून घेतलं, आणि हे आपलं कांदो लालसर झालो त्याच्यानंतर मग आपलं मालवणी मसाला टाकलं आहे मी, आणि हे थोडीशी हळद टाकलं आहे, आणि त्याच्यानंतर मग चिकन मसाला टाकला आहे, आणि ते का परत चांगला नंतर मसाले भाजूक दिलं आहे। आणि थोडंसं आता मी गरम मसाला टाकला, आणि बघा हे मी चांगला ढवळून घेतो आहे कारण की मसाले भाजूक हवे आपले, म्हणून मी भाजून घेतलं आहे। आता आपण जर चिकन मॅरिनेट होऊन ठेवलेला, तर आता मी आपल्या मसाल्यातनं टाकतो आहे। मसाला कसं शिजलेलं होतं थोडंसं, मग त्या मसाल्यातनं टाकलं, आणि मसाल्या वांगडा ते का चांगला परतून घेतलं आहे। बघू शकताच तुम्ही, हे मी मसालो चांगलं ते का लागेसर ते का ढवळत होतं आहे, आणि लगेच पाणी नाही वतूचा। त्याच्यानंतर मग जरा ते का वाफेत ठेवूचा, 1-2 मिनिटांनी वाफेत ठेवल्यानंतर मग त्याच्यानंतर मग मी 2 तांबिये पाणी वतलं आहे। 2 तांबिये पाणी वतलं आहे, आणि फास्ट गॅस करून त्याच्यावर झाकण ठेवून जरा ठेवलं ते का साईड का। आणि आता मी थोड्या 5-10 मिनिटांनी झाकण काढून बघितलं की चिकन शिजला होता की नाही, तर बघू की मिळलेलं आहे। तर चिकन थोडासा शिजला होता, तर मला वाटलं अजून थोडासा शिजूक हवा, म्हणून ते का परत मी झाकण लावून शिजूक ठेवलं आहे। आणि आता आपला अशा प्रकारे चिकन शिजला होता असं मला वाटलं। मग मी त्याच्यानंतर आपण जो वाटाप बनवता, खोबरा लसूण वगैरे टाकून जो वाटाप बनवता, त्या वाटाप आमच्याकडे बनवलेला होता, त्या वाटाप टाकला आहे, आणि ते का परत मी एकत्र चांगला त्याच्या वांगडा ढवळून घेतलं आहे। आता मी बारीक फ्लेम केलं आहे, आणि ते का शिजूक दिलं आहे थोडासा। आणि आता मी खोबरं शिवरून घेतलं आहे, म्हणजे खोबरा किसूचा, आणि त्यामध्ये थोडासा पाणी टाकून तेव्हा कुस्करूचा, कुस्करल्यानंतर मग ते का टाकलं आहे, तर आपण चिकन बनवलं होतं त्याच्यात, आणि मग ते का शिवरून घेतलं, खोबऱ्यात शिवरलं त्यात। आणि आता आपला चिकन पूर्णपणे तयार झालेला हा, तर मग मी वरनं कोथिंबीर टाकतो आहे। आणि आपला चिकन आपण वड्या वांगडा पण खाऊ शकता, आणि भाकरी वांगडा पण खाऊ शकता। तर आपला चिकन तयार झालेला हा। जर तुम्ही माझ्या चॅनलका नवीन असाल, आणि जर तुमका माझी रेसिपी आवडली असाल, आणि आपल्या मालवणी भाषेमध्ये तुमका अशीच अजून नवीन नवीन रेसिपी बघूची असती, तर माझ्या चॅनलका जाऊन तुम्ही आत्ता सबस्क्राईब करा, अजून नवीन नवीन व्हिडिओ येणार आहेत। धन्यवाद। येतंय।